नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आणि आज आपण आहोत अलिबाग येथे, अलिबाग नागाव बीच येथे। चला तर मग सुरू करूया। पिकनिकला आते ना आणि कोण कोण आहे? अच्छा, आणि कोण आहे? चला मग बघूया आता इथे गेलो का? हो हो आम्ही पिकनिकला आलोय पण आता जवळ आले। आता आम्ही कुठे चाललोय? अलिबाग। आणि आता आपण पुढे भेटणार आहोत डायरेक्ट अलिबागला। एक्साइटमेंट भरपूर आहे गाडीमध्ये। आपल्या सोबत आहे माहिरा आणि आयुश्री, बरोबर आहे पायल दीदी। पायल दादा लपलेला आहे, तर पुढे भेटूया आणि मजा करूया। हा, मजा येणार की नाही? एक्साइटमेंट। येस येस, चला। तर मंडळी, अलिबाग नागाव बीच येथे सी साइड रिसॉर्टमध्ये आपण आज जाणार आहोत। पावसाळी पिकनिकसाठी तुमचे हे योग्य ठिकाण असणार आहे, तर आपण ते आज बघूया। पावसाची सर आणि थंडगार वाऱ्याचा आनंद घेत, चहूकडे हिरवळ आणि ह्या गोष्टींना अनुभव घेत आपण आज जाणार आहोत आरामदायी रिसॉर्टमध्ये। तसंच आपल्याला समुद्रकिनारा पण पाहायला मिळेल, पण शक्यतो आपण तिथे जाऊ की नाही हे आपण ठरवू नंतर। आणि तिकडचे खाद्यपदार्थांचा आनंद घेऊया। तसंच स्विमिंग पूल आणि ही सुंदर अशी जागा असणार आहे। तसंच प्रत्येकासाठी आनंद घेण्यासाठी एक अतिशय सुंदर अशी हे आपण ठिकाण निवडलेलं आहे। तर आपण आता पाहतोय सुंदर असा आपला कोकणाचा मुंबई गोवा हायवे, आणि ह्यातनं आपण आता जातोय। तसंच अशा विश्रांतीने भरलेल्या अविस्मरणीय दिवसांसाठी तुमचे मित्र आणि कुटुंब परिवार एकत्र करा आणि जवळपासची आकर्षणे पाहायला आपण असंच निघालं पाहिजे पावसाळी दिवसांमध्ये। आणि आपण पुढे बघूया या पुढच्या वाटेमध्ये। आता एक आपल्याला अर्नाळा बीच हे लागेल अभयारण्य, ते पण आता आपण पाहणार आहोत। आणि असाच प्रवासाचा आनंद घेत आपण पुढे जाऊया। हे सगळं जंगल आहे इथून त्या बाजूला। मंकी वगैरे पण आहे। अवतीभोवती या अभयारण्याची जी माकडं आहेत इथे राहणारे, हे छोटे छोटे पिल्लांसकट आपल्या परिवाराला घेऊन या हे जे गेट आहेत, फेन्सिंग आहेत, याच्यावरती बसून असे पावसाळ्यात अगदी तिथे बसून राहतात, तेव्हा पाहू शकता। आणि अशाच या माकडांना बघण्याचा आनंद लुटतायत आयुश्री आणि माहिरा। आणि अशा या वळणदार रस्त्यावरती अतिशय सावकाशपणे आपल्याला सावधपणे गाडी चालवायची असते। तर सोबत प्रफुल्ल आहे, आणि प्रफुल्लने अतिशय सुंदर अशी आणि सुरक्षित अशी गाडी चालवली, त्यासाठी त्याचे आभार। आणि त्याचबरोबर आम्ही आता इथून आता निघतोय। हा जो वळणदार रस्ता आहे इथून आता पार करून पुढच्या आता आपण पुढच्या रस्त्यात आपण जाणार आहोत। तर असंच वाटेतले सुंदर असे दृश्य, हिरवगार आपली झाडी आहेत आजूबाजूला, आणि हा नागपुडी रस्ता याचा आनंद लुटत आम्ही सगळे आता पोहोचणार आहोत अलिबाग येथे। तर मंडळी, ज्या सणाची आपण आतुरतेने वाट पाहतो ते म्हणजे गणपतीचा सण। आणि ही जी गणपती बाप्पाची गाडी ही आपल्या बाजूने गेली आहे, ती चालली आहे मूर्त्या घेऊन। पूर्णच तोडून टाकला पाहिजे ना गाडीची वाट लावणार। खरं तर हा व्हिडिओ बनवत असताना आम्ही निघालो असेच अचानक आणि भयानक। कुठे जायचं कुठे राहायचं हे फिक्स नव्हतं। आणि आमची पुढची जी गाडी गेली त्याच्यामध्ये हरीश आणि नितेश आहेत, आणि चकुली आणि गुड्डी हे जाऊन पुढे जाऊन बघतायत, जागा शोधतायत। असं हे म्हणजे आम्ही त्या दिवशी केलं होतं, आणि नंतर आता टायटल दिलं आहे मी व्हिडिओला। मंडळी, वडखळपर्यंत जायला रस्ता अगदी खूप चांगला आहे,
आणि बघायला गेलं थोडं पाऊस जास्त असल्यामुळे ना थोडी कुठेतरी गाड्या बंद पडल्या होत्या एका ब्रिजवर आणि म्हणून थोडीशी ट्रॅफिक होती. पण त्याच्यानंतर एकदम सुसाट चाललो आहे. कुठेही असं ट्रॅफिकचा असा त्रास नाही झाला आहे आणि नाही दिसत आहे. फक्त अधेमध्ये थोडासा पनवेलच्या ठिकाणी थोडासा रस्ता खराब आहे. बाकी असं काय वाटलं नाही प्रवासामध्ये आत्तापर्यंत तरी. आणि आता आपण पुढे निघूया, बघूया अजून आता पुढे काय कंडिशन आहे, रोड कंडिशन. पिकनिकला जायचा प्लॅन हा आदल्या रात्री ठरला आणि जसं ठरल्या सगळे निघाले आणि थांबायचं कुठे काय ही कसलीच तयारी नव्हती. आणि असंच आम्ही अचानक निघालो आहे. तर दाखवायचं तात्पर्य, सांगायचं तात्पर्य असं आहे की निघालो आम्ही पिकनिकला एवढं मात्र खरं. आणि त्यातल्या त्यात काय जागा शोधल्यानंतर आपोआप सापडली आणि ती पण खूप छान सापडली. तीच आपण आता बघणार. चला. तर मंडळी आपण फायनली पोहोचलेलो आहोत आता सी साईड रिसॉर्ट जवळ. आणि हे रिसॉर्ट आहे ते अलिबाग येथे आहे. बघू शकतो आपण सी साईड रिसॉर्ट आणि समोर डायनिंग हॉल आहे. इथे पार्किंग दिसतं आपल्याला. आणि आता हे आतमध्ये आपण जरा जाऊया. थोडंसं काळोख पडल्यामुळे ना जरा लाईट कमी आहे त्याच्यामुळे आपल्याला दिसणार नाही. पण आपण पुढे जाऊन बघूया, नक्कीच काही बघायला मिळेल आपल्याला चांगलं. आणि ह्या माझ्या डाव्या हाताला आहे रिसेप्शन आणि किचन काउंटर आहे त्याच्या पाठी. आणि आता आपण पुढचं जाऊया, आता पुढचं सेक्शन बघूया. ॲक्च्युली ही जागा आहे ना म्हणजे टोटल रिसॉर्ट हा 2 सेक्शनमध्ये आहे. एक जो सेक्शन आहे जो आपण फ्रंट बघितला आणि आता आपण म्हणजे बॅक साईडला मागच्या सेक्शनमध्ये जाणार आहोत जिथे स्विमिंग पूल आणि समोर आपण बघतोय हे इथून पायवाट बनवली आहे त्यांनी आणि थोडं गार्डन एरिया. आणि समोर हे सुंदर असं वॉलआउट बघतोय. आणि त्याच्यानंतर इथे आपण आता आलो आहे आतमध्ये. इकडे सगळी आमची तयारी. हा समोर प्रफुल्ल आहे आणि चकुली, बुद्धी, पायल आणि रुचू आणि सगळ्या आपण इथे डुबक्या मारणार आहोत. हा व्हेरी गुड. क्या बात आहे, मजा आहे रे, डीप आहे. लाईट पाहिजे होती रे इथे. एक नंबर. थांब. ओ गोताड भाऊ, गोताड भाऊ. ओ जड्डाचा बड्डी पाहिरा. जमतंय का? जमतंय. मला मुंड्या पाण्यात उतरला. जमतंय ना? हा एक नंबर प्रभू. जमतंय. पहिला लाईट आहे. आयुश्री खाली वा. तर मंडळी एकदम सुंदर असं जेवण. त्याच्यामध्ये पॉपलेट थाली, चिकन सुक्का, त्याचप्रमाणे आपण प्रॉन्स थाली, चिकन कोळीवाडा, फ्रान्स कोळीवाडा असं सगळं आपण मागवलं होतं. आणि आता भरपेट पेटपूजा चालली आहे इथे. सोबत रेडबुल आहे. आणि आता आपण आता खरी मजा, गाण्याची मैफिल सुरू. पाहण्या तुला मन हे आतुर का, तू दूर का, अशी तू दूर का, मी असा मजबूर का, मी असा मजबूर का. का
A few moments later. तर म्हणजे रात्रीची धमाल मस्ती झाल्यानंतर सकाळी आता उठून निघायची तयारी. आपण बघू शकतो मस्त पहाट झाली आहे आणि मॉशर पकडल्या खिडकीवर. थंडगार वातावरण आहे मस्त. समोरचा व्ह्यू बघू शकतो आपण. इथं तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही हे सगळं दाखवणार आहे दिवसा उजेडात. आता मी जरा बाहेर आलो आहे एक वॉक घ्यायला. हा नागावचा पूर्ण रस्ता पुढून जो आपण टर्न घेतला तर आपण बीचवर जातो. आता आपण येऊया डायनिंगच्या इथे. इथे ब्रेकफास्ट जेवण, इथे कार पार्किंग आहे आणि आपण आता थोडंसं आजूबाजूचा परिसर बघूया. हे आपण बघू शकतो हेच ते मी रात्री शूट केलं होतं ते आता दिवसा उजेडी. आपण सेम आता आपण जाऊया इथनं. थोडासा हा मेन रोड आहे इकडचा आणि बरोबर रोडला लागूनच आहे तर जास्त शोधायची आपल्याला गरज नाही लागली. तर आपण काल इथनंच गेलो होतो. तर आता आपण बघूया पुढे याचा आजूबाजूचा परिसर कसा आहे. आणि इथे माझ्या डावीकडे रिसेप्शन गेलं आणि इथे पण हे रूम आहेत. आता इथे जी बाईक उभी आहे ना ती विंडो दिसते ती पण रूम्स आहेत तिकडे. म्हणजे एकंदरीत खूप चांगली जागा आहे. हे बघा इथे रूम्स आहेत रूम आणि हीच ती कालची पायवाट. त्या बाजूला एक रूम आहे आणि त्याच्यावरती पण रूम्स आहेत आणि हेच थोडंसं लॉन एरिया. आणि आता आपण थोडं पुढे गेल्यानंतर स्विमिंग पूलच्या इथे जाऊ शकतो. आमचा रूम होता. झाले तयार इथे त्याचं चेकआउट चाललंय. थोडा पण वॉशरूम पण बघू. नीट अँड क्लीन आणि छान होतं. एकंदरीत सर्व्हिस आणि सगळं खूप सुंदर होतं आणि एकंदरीत बजेट फ्रेंडली पण बोलू शकतो. आणि आपण खूप सुंदर अशी जागा, वेल मेंटेन अशी जागा. आणि हा स्विमिंग पूल जिथे काल आम्ही फुल धमाल केली आयुश्री आणि माहिरा स्पेशली दोघींनी. आणि हा जो इथे ते 3 रूम्स आहेत आजूबाजूला आणि वरच्या बाजूला. कोण नाही पिझ्झा हे काढ माझे तर सगळे मी डिलीट केले ते. कसं वाटलं तुम्हाला? कसं वाटलं तुम्हाला मॅडम? खूप छान वाटलं ना. एन्जॉय केला एकदम धमाल. परत कधी येऊया? लवकरच हा माथेरानला जाऊया आपण है ना. तुला कसं वाटलं? एक नंबर. मग जेवण कसं होतं? छान होतं ना. चला आता आपण जाऊया. निघायची वेळ. फोटोज येस येस.
तर मित्रांनो, किती सुंदर अशी जागा आणि पैसा वसूल अशी जागा आहे ही. तर नक्कीच इथे या जागेला भेट द्या. आणि फार लांब नाही आहे, म्हणजे तुम्हाला रस्त्यातच ते तुम्हाला दिसून येईल, कारण की जास्त आतमध्ये नसल्यामुळे ना शोधायला वगैरे अशी गरज नाही लागत. काल काळोखामुळे दाखवायला नाही मिळालं, पण आपण बघूया. बघा, या बाजूला पण असे 4 रूम्स आहेत आणि आता आपण ही सगळी बाजूला अशी सुंदर असे प्लांटेशन केलेलं आहे. खूप सुंदर सुंदर अशी झाडं लावली आहेत आणि पार्किंगची व्यवस्था पण चांगली आहे. हा आजूबाजूचा परिसर आहे. सकाळचा मी ह्याच इथे ज्या लेनवरती चालत गेलो होतो मॉर्निंग वॉकसाठी. मस्त दुतर्फा हिरवी झाडं आहेत आणि आता आपण गाडीमध्ये बसून निघायचं आहे, त्याच्यामुळे जास्त हे दाखवत नाही. चला आपण निघूया आता. चला. पुढे बीच आहे का? म्हणजे आपण अजून पुढे गेलो असतो का? हो, बीच आहे. पाहिजे ठीक आहे ना, मध्ये मध्ये बंद तरी आवाज कर रे. नोटिफिकेशन आहे. येऊ दे. ओव्हर लॅपटॉप प्लीज नॉट अलाउड. ओव्हर लॅपटॉप प्लीज नॉट अच्छा boy. सॉरी आम्ही तुम्हाला फोन नाही केला. हा, आम्ही तुम्हाला फोन नाही केला. मम्मीला सांग सॉरी, पण आम्ही तुम्हाला मिस केलं. नाही केलं आयुष्य. पण ही जाणार हा, ही रील बोल पाठवणार. असं बोल, नाही मिस केला. नाही मिस केलं आम्ही तुला, असं बोल. नाही मिस केलं. नाही मिस केलं. नाही मिस केलं. नाही मिस केलं. देखो देखो गाड़ी में कौन बैठा है. 2 दो मुर्गी, हाती. एक बड़ा हाथी, एक छोटा हाथी. ही स्टेप नाही मारला तुम्ही. कुठली स्टेप. ही चालली व्हिडिओ काढायला पाहिजे. हा ब्रिज आहे, ब्रिज. मी आलेलो तेव्हा ब्रिज बनवत होता, खालचा ब्रिज चालू होता. एक छोटा ब्रिज होता खाली, तोडला तो. गाडी आहे, गाडी. बोललाय का सावकी बोललाय का. मार व्हिडिओ, मार तिकडे जरा, तिकडे व्हिडिओ कॉल कर. हा, त्यांना मजा जाते ना. तर मित्रांनो, टोटल आम्ही 9 जण होतो. त्याच्यामध्ये 2 लहान मुली होत्या आमच्यासोबत आणि फुल धमाल केली. आणि एकंदरीत आम्हाला सगळा जर खर्च पकडला तर जास्तीत जास्त असा काय मोठा खर्च नव्हता. प्रत्येकी आम्हाला 3-3 हजार रुपये पडले असते आणि फुल धमाल केली, मजा आली. एक रोजच्या जीवनातनं एक दिवस अशी सुट्टी आणि निसर्गाच्या सान्निध्यामध्ये एक सुंदर अशी पिकनिक. आणि आता आपण घराकडे जातोय. तर जाताना पण आपण थोडासा रूट बघू, कारण की आता जाता येताना पावसाळ्यातनं ना हा रस्ता कसा आहे आपल्याला बघावा लागेल. आणि येते वेळी तर पाहिलं, आता जाताना आपण बघूया मुंबईच्या दिशेला. आणि नंतर हा व्हिडिओ इथेच संपवूया. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तर आपण परत भेटू.